कॉंग्रॅच्युलेशन शिवाजी. नमस्कार मित्रांनो. आज याच्यासाठी मी ऑफिसमध्ये योगायोगाने शिवाजीसोबत माझी भेट झाली, कारण आज शिवाजीचं ऑफर लेटर आलेलं आहे HDFC बँकमधून. आणि शिवाजी माझ्याकडे ट्रेनिंगसाठी होता. त्याची ट्रेनिंग पण ऑलमोस्ट कंप्लीट झाली होती आणि त्याचा इंटरव्ह्यू झाला होता एक 8-10 दिवसापूर्वी. ऑफर लेटर पेंडिंग होता आणि आज त्याचं ऑफर लेटर आलेलं आहे. तो HDFC बँकमध्ये ॲज अ क्रेडिट ऑपरेशन ऑफिसर म्हणून सिलेक्ट झालेला आहे कोल्हापूर ब्रांचसाठी. त्याचं जस्ट आता आजच ऑफर लेटर आलेलं आहे. तर मी शिवाजीसोबत 2 मिनिटं म्हणलं बोलून शिवाजीला बोललो, तुझं काय प्रोसेस झाली, कशी झाली. म्हणलं तू जर माहिती सांगितलीस तर बाकीच्या पण आमच्या बाहेर जे बसलेत मनात डाऊट घेऊन त्यांची पण थोडी क्लिअरिटी भेटेल त्यांना, की आपण एक्झॅक्टली इन्स्टिट्यूट काय करतो. ॲज अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आपण बोलतो, पण एक्झॅक्टली त्याचं काय बेनिफिट पोरांना होतं. त्याच्यासाठी मी शिवाजीला रिक्वेस्ट केली होती की आपण 2 मिनिटं बोलूया, तुझी जरा प्रोसेस पूर्ण जर्नी सांग. तर शिवाजी, फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन. आणि आज ऑफिसला पण आलाच भेटायला, खूप खूप धन्यवाद तुझे. थँक्यू. बाकी कसं वाटतं तुला आज HDFC मधून तुला आज ऑफर आलेली आहे, काय सांगशील? सर, मी अपेक्षा पण केली नव्हती की मी या लेवलवर जाईल म्हणून. सर्वात पहिले तुमचे धन्यवाद सर, कारण की तुम्ही खूप सपोर्ट केलेला आहे. खूप म्हणजे काय असं की आईबाप सुद्धा एवढं करणार आहेत तेवढं तुम्ही सपोर्ट केलेला आहे. मी तर अक्षरशः जॉब सोडून देण्याच्या तयारीमध्ये होतो, तर तरी पण तुम्ही मला ते एवढं फोर्स केलं की, आणि तुम्ही तुमच्या मार्गदर्शनामुळे किंवा तुमच्या हेल्पमुळे मी आज चांगल्या पोस्टवर आहे सर. सो बेसिकली शिवाजी जो जॉबचं बोलतोय, शिवाजी तुझं एज्युकेशन काय झालेलं जरा एकदा सर्वांना सांग. सर, माझं एज्युकेशन बॅचलर ऑफ आर्ट मधून झालेलं आहे. त्याचं डिग्री कंप्लीट झाली होती आणि तो जॉब बोलतोय तो एका अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये जॉब करत होता. त्याची सॅलरी मी विचारणार नाही, त्याला सांगायलाही किती बरं वाटेल मला माहित नाही, त्याच्या मनातले ज्या फिलिंग्स तो सांगतोय. खूप कमी प्रकारात मेहनत जास्त करत होता. स्किल्स आहेत, टॅलेंट आहे, सगळं काही आहे, पण खूप कमी प्रमाणामध्ये. आपण चल पुढे जाऊया, आपण बघूया, ऑफिस पण आपलं दाखवता येईल. मी जे सांगत होतो की तुम्हाला खूप एवढंच टॅलेंट आहे, स्किल्स आहेत, सर्व आहे. मार्कवरून आपण स्किल्स कॅल्क्युलेट नाही करू शकत मित्रांनो. त्याच्या स्किल्स खूप आहेत आणि त्या स्किल्सनुसार तो जो जॉब करत होता त्याला रिटर्न खूप कमी भेटत होतं. पण योगायोगाने तो माझ्याकडे आला, मला सांगितलं आणि मी म्हटलं त्याला की बाबा आज आपण हे प्रोग्राममध्ये तू केलास तर पुढे चलून बेनिफिट होईल, ट्रेनिंग माझी प्रॉपर कर. आणि त्याने ते योग्य पद्धतीने केली. ते पण खूप काय म्हणतात ते चांगली प्रकारे त्याने ट्रेनिंग कंप्लीट केली. ज्या एक्झाम्स आमच्या छोट्या मोठ्या होतात आणि आमचे जे गायडन्स होतात ट्रेनर्स कडून किंवा गेस्ट लेक्चर्स कडून, ते पण त्याने व्यवस्थितरित्या फॉलो केले आमचे रूल्स अँड रेग्युलेशन. आणि त्याच्यामुळे आज सिलेक्शन पण झालं. पण आज तुझं जे सिलेक्शन झालं ती पगार काय आणि अगोदरची काय होती, मी अमाऊंट नाही विचारणार, पण त्याच्यात किती डिफरन्स आहे तुला काय वाटतं? तिथे पोहोचायला तुला किती वेळ लागला असता अजून? असंच मी जर समजा आज ज्या काम करतो ज्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून जर विचार केला तर मला एक 10 वर्ष लागली असते त्या पोस्ट म्हणजे पगारपर्यंत जायला, किंवा पोहोचू शकलो नसतो अजून त्या पगारापर्यंत. असं आहे. सो मित्रांनो, तुम्ही म्हणाल की पगार का नाही सांगत, कारण प्रत्येक बँकिंग क्षेत्रामध्ये गाईडलाईन्स असतात की तुम्ही डिस्क्लोज नाही करू शकत. पण हे शिवाजीला जे कोणी ओळखतात ते जाऊन शिवाजीला कॉल करू शकतात, तो नक्कीच सांगेल तुम्हाला. पण शिवाजी, आता माझ्या हे झालं, तुझं ऑफर आलं, तू काय केलंस, ट्रेनिंग घेतली, सर्व काही केलंस, ॲग्रीड. पण मला आता मी फिरतोय जरा आपल्या मराठवाड्यामध्ये किंवा कोल्हापूर, सोलापूर, ह्या सगळ्या साईडला, तर मनामध्ये एक पॅरेंट्स आहे की ह्या एरियामधलं जे कल्चर आहे, माइंडसेट झालं की नोकरी पाहिजे तर 4 लाख द्या, 5 लाख द्या, असं एक माइंडसेट झालाय. सो तू मला एक आलेला प्रश्न सांगितला होतास की सर वडिलांचं असं म्हणणं आहे, जरा सांगशील का सगळ्यांना ते काय होता इन्सिडेंट? मी त्याच्या मुद्दा म्हणून विचारतोय, कारण खरंच हा इन्सिडेंट मी पण फेस केला. मला लोकांकडून पॅरेंट्स कडून क्वेश्चन यायला लागले होते. तर ते कसं होतं सर की ऍक्च्युअल मी एक जणाकडून इन्स्टिट्यूट बद्दल माहिती घेतली की तो बोलला की बाबा 30,000मध्ये आपल्याला बँकेमध्ये नोकरी मिळेल. तर मी घरी सांगितलं की सर असं आहे एक इन्स्टिट्यूट आहे, तो आपल्याला 30,000मध्ये बँकेमध्ये नोकरी देईल. तर घरच्यांनी अक्षरशः विश्वासच केला नव्हता सर, की नको बोलले, काय हरकत नाही, असं फेक असतंय म्हणले की 30,000 रुपयामध्ये कोण द्यायला बँकेमध्ये नोकरी असं. तर पण तरी पण मी एक येऊन बघितलं, आपलं ऑफिस बघितलं, तुमच्याशी सर्वांशी भेटलो, तर मला खूप चांगलं वाटलं. आता तू वडिलांना सांगितलंस की नाही ऑफर लेटर वगैरे? सांगितलं वडील. तर वडील म्हणले की बाबा हे काही खूपच चांगलं झालंय म्हणजे, असं एवढं शक्य होत नव्हतं म्हणजे. आपण जर बाहेर कुठे गेलो असतो तर आपल्याला ह्या पोस्टवर किंवा या पगारावर कमीत कमी 4 ते 5 लाख रुपये आपल्याला द्यावे लागले असते हे पेमेंट होण्यासाठी. मित्रांनो, हा प्रश्न विचारण्याचं एकमेव कारण होतं की आपल्या इकडे मी बघतोय खूप एजंटगिरी चालू आहे. सो एजंटगिरी म्हणून आपण काम नाही करत, आपण ॲज अ ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून काम करतो. आपले जे की बँक सोबत ऑफिशियल टायप्स आहेत आणि ज्या काही गाईडलाईन्स नुसारच आपली ट्रेनिंगची फीस घेतो आपण. आणि त्या विदिन अ मिनिमल फीस मध्ये
जो मुलाला आपण ट्रेनिंग प्रोव्हाइड करतो आणि जॉब ॲज अ फ्री ऑफ कॉस्ट कॉम्प्लिमेंटरी आफ्टर ट्रेनिंग, आणि ते पण अश्युरन्स देतो आपण जॉबचं, त्याला तेवढं तयार करून आपण जॉब लावतो. इथे काही प्रकारची कोचिंग वगैरे आपण करत नाही. आणि तुम्ही शिवाजी गायकवाड तुम्हाला सांगतोच आहे, तो बेसिकली आज तो सिलेक्ट झालेला आहे आणि कोल्हापूरला त्याचं सिलेक्शन झालंय. तो बेसिकली आहे लातूरचा, परभणीमध्ये दुसऱ्या ठिकाणी काम करत होता आणि आज त्याचं सिलेक्शन झालंय कोल्हापूरसाठी. सो खूप त्याचे पण कॉंग्रॅच्युलेशन त्याला, त्याच्या फॅमिलीला पण, जे की आमच्यावर अगोदर विश्वास करत नव्हते, पण आज त्याचे वडीलही खूप साऱ्या गोष्टी त्यांना पण क्लिअर झाल्या आणि आज भाऊक प्रसंगामध्ये त्यांनी पण त्याला सांगितलं की अरे खूप चांगलं झालं. त्याचे घरचे पण आज खुश आहेत. सो बाकी सगळ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की मित्रांनो, इकडे तिकडे फिरण्यापेक्षा एकदा नक्की आमच्या ऑफिसला व्हिजिट द्या आणि बघा काय, येऊन तुमची माहिती घ्या. वेगवेगळ्या प्रकारचे आपले स्किल्स वरती काम करतो आपण कुठली कोचिंग नाही करत. तुम्ही एज्युकेटेड आहात, डिग्रीज आहेत, सगळं आहे, पण एक स्किल्स आहे, कॉन्फिडन्स असते, त्याच्यावरती मेजरली आपण काम करतो आणि बँक्समध्ये जॉईन करतो आपण. ज्या काही टोटली आपल्या प्रायव्हेट बँक्स आहेत, एनबीएफसीज आहेत, त्या सगळ्यांमध्ये डिफरंट पोझिशनसाठी तुमच्या स्किल्सनुसार आपण तिथे प्लेसमेंट्स देतो. सो शिवाजी, वन्स मोर कॉंग्रॅच्युलेशन. बाकी काय सांगशील, जे बाकीचे तुझे मित्र असतील, कोणी असतील त्या विद्यार्थ्यांना पण, जसं आता मी बोललो माझ्या साईडने, पण तुझ्या साईडने सांगायचं झालं तर काय सांगशील त्यांना? सर्वांना मी एक रिक्वेस्ट करतो की बाहेर कुठं जॉब बघण्यापेक्षा किंवा बाहेर कुठं हे करण्यापेक्षा तुम्ही एकदा IRBF ला हे करून बघा, व्हिजिट करून बघा. व्हिजिट करून बघितल्यानंतर तुम्हाला कळेल की बाबा काय आहे काय नाही, आणि खूप चांगली संधी आहे की ह्या संधीचं तुम्ही सोनं करून घ्या. सो धन्यवाद शिवाजी आणि ऑल द बेस्ट. जा जॉईन हो, तुझी जॉईनिंग डेट आलेली आहे तुझ्याकडे. नेक्स्ट टाइम आलास तर नक्की पेढी घेऊन या मला. ठीक आहे, चल, कॉंग्रॅच्युलेशन.